Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. पाणी खाली लांब होतं, पुन्हा पाणी खाली लांब असं चढत चढत चालल्यामुळे पुन्हा आम्ही इकडे पुन्हा पळाईवरी चालू केलं ना, नाहीतर आम्ही सगळीच गवत होतो नाही. आम्ही कुणाला ही सुद्धा सगळी पूर्ण घेऊन गेलो ना, सगळी लेकरं बाळ सगळी वरी बरीच जण नेलेले. माझं नाव भारत विठ्ठल गोडके, बेकर झालेली बघा सगळे. मागील 4 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण आज परंडा तालुक्यातील कारंजा या गावामध्ये आहेत, ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गावाला भेट देणार आहेत. आपण पाहू शकताय ह्या घराच्या इथपर्यंत पाणी आलं होतं. आणखी ही या पाण्याचा मार्ग इथे असाच दिसतोय. हे समजून घ्या त्या दिवशीची हागता किती होते. या घरात जर आपण आलो, हा पूर्ण परिसर जर आपण पाहिला, आजही इथे चिखल दिसतोय. असा आजही आणखी पूर जरी ओसरला असला तरी आणखी चिखल आहे. त्यावेळेस पुरासोबत माती वाहून आली तिथे दिसते. आपण जर आतमध्ये आलो तर घर पाहू शकताय, घरातलं पूर्ण सामान अस्ताव्यस्त झालेलं आहे. पूर्णपणे सामानाची नासधूस झाली आहे. या लोकांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. या घरात जी काही लोक राहत होती ती लोक त्या दिवशी रात्री पाऊस आल्यानंतर स्थलांतरित झाली. त्या लोकांकडून तर तिचा प्रसंग कसा होता, तो थरार काय होता हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. गोडकेमा, त्या दिवशी तुम्ही इथं होते, पाऊस आला, पाणी वाढलं, तुम्हाला कसं कळलं पाणी वाढल्याचं काय? पाणी चढत चढत एकदम जरा चांगलं चढायला लागलं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, जनावर ही काय बाय वाहून गेली, काय काढली वरी थोडी. किती जनावर वाहून गेले तुमची? 2-4 गेली जनावर वाहून. पुन्हा बाकीची काय वरी काढली, सोडता आली नाही ती. तर पुन्हा तुम्हाला सांगतो, ह्यात नुकसान आमचं बरंच झालेलं आहे. 3-4 लाखाचं कोंबड्या, शेरड ही बऱ्याच असं नुकसान झालेलं आहे. इथं धान्य, गहू, ज्वारी खाय प्यायचं काहीच आम्ही नेलं नाही संग. त्याच्यामुळे लय बेकार हाल झाले. किती लोक तुम्ही होता? शेत आम्ही सगळी, आमचं कुटुंब 10 लोक होतो आम्ही इथं. 10-11 जण येत होती, लहान मोठी सगळी पळायला लागली. रोडनी वरी ताण नेली ना पुन्हा. त्याच्यामुळे लय नुकसान झालं इथं बरंच. त्या दिवशी रात्रीचा थरार तुम्ही अनुभवला असेल. म्हणजे जीवाची भीती जी काय असते तुमच्या डोळ्यात आताही दिसते मला. काय होतं त्या दिवशी प्रसंग नेमका? पाणी खाली लांब होतं, पुन्हा पाणी खाली लांब असं चढत चढत चालल्यामुळे पुन्हा आम्ही इकडे पुन्हा पळाईवरी चालू केलं ना, नाहीतर आम्ही सगळीच गवत होतो ना. इथं बरंच नुकसान झालं. 4 ते 5 लाखाच्या आसपास सगळं नुकसान झालं, पण जीव तर वाचलाय. हा, जीव वाचला. आमचं जीव वाचला. आम्ही कुणाला ही सुद्धा सगळी पूर्ण घेऊन गेलो ना, सगळी लेकरं बाळ सगळी वरी बरीच जण नेलेली. माझं नाव भारत विठ्ठल गोडके, बेकर झालेली बघा सगळे. आता मुख्यमंत्री येत आहेत, वाटून घेऊ नका. तुमच्या मदतीसाठीच प्रशासन कामाला लागलेलं आहे. नाही, बरोबर आहे. काय तुमच्या त्यांना बी कळतंय. म्हणजे आम्हाला काय ते 4 लाखापर्यंत आम्हाला काय तरी सहकार्य केलं, म्हणजे आमचं जनावर सगळ्याचा मिळून तरी अन्नधान्य सगळं गेलंय. हा, गेलंय पूर्ण. खायचं कसं करायला तुम्ही आता? काय खायचं तसंच आहे. आम्ही आज काय पाहुणं राहून आणतात, आमचं हे कल्लं ते कल्लं घालतात. काय करावं आता? जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आपल्या सोबत आहे. मामाच्या डोळ्यात अश्रू आले त्यावेळेस बोलताना, त्या दिवशी रात्रीचा प्रसंग आठवल्यानंतर. आज तो नातेवाईकांच्या यांच्या मर्जीवरती जीवन जगतोय. आता तरी प्रशासनाने कुठं जागा व्हावं व यांना सढळ हाताने मदत करावी. फक्त मंत्र्यांनी दौरे न करता मदत करावी, एवढीच ह्या शेतकरी राजाकडून अपेक्षा आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.